इथून सुपर 4 मध्ये दाखल होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. तिसरा सेमी फायनलिस्ट कुठला संघ असेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं आणि महत्वाचं असेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तिला मात्र होणारी सुरुवात मात्र विनंती असेल मॅचला लवकरात लवकर सुरू करायचे. ऑनगोइंग मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 3. अगदी वरच्या गटाचा विचार केला तर तिथून MCC मापोली संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि खालच्या गटामधून पाहू शकतो सागर स्पोर्ट्स शंभूनगर असे 2 संघ या पोल मधून एकंदरीत शेवटची मॅच खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. कशी कामगिरी होती गोलंदाजाच्या माध्यमातून, कशी कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पॉकेट साइज डायनामाइट म्हणून ज्याची ओळख आहे असा अरहम आपल्याला नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला सुफी आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंड वरती असतील. बॉलिंग मार्क वरती महेंद्र. लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत हाय अँड हँडसम इट्स युश मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी येतोय फलंदाजच्या बॅट मधून. खणखणीत चौकार, खणखणीत चौकार पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅट मधून आलाय आणि आता टीमची टोटल पहिल्या चेंडू नंतर पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. सुरुवात झाली आहे चांगली. सुफीच्या बॅट मधून आलेला आहे चौकार. पहिल्या मॅच पासून ज्या प्रकारची कामगिरी सुफीने केली आहे, ज्या प्रकारची कामगिरी तहाने केली आहे उल्लेखनीय आहे. या मॅच मध्ये कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. एकंदरीत पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये 3 मॅचेस बॅक टू बॅक जिंकलेले पाहायला मिळतात MCC मापोली संघाने. दुसऱ्या बाजूला सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाने 2 मॅचेस जिंकलेत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला एका हाताने हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते सुफीने. इथे स्वतःच्या नावाच्या भोवती वलय निर्माण करायचं काम केलंय. आजच्या पूर्ण दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी सुफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये तुम्ही ताकदीचा वापर नाही करायचं, फक्त आणि फक्त नसाकत बरेच स्ट्रोक येऊ शकता. किंबहुना वेकेंट एरिया पाहायला मिळत असेल त्याला टार्गेट करू शकता. अगदी त्याच प्रात्यक्षिक उदाहरण इथे स्टेटमेंट दिली जातीये सोफीच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला होता मात्र यावेळेस पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एकदा झाली कंप्लीट सिंगलनेस. इथे समाधान मानावं लागेल. याला म्हटलं जातं एज्युकेशनल सब्जेक्टिव्ह क्लेवर क्रिकेट. 2 चौकार आलेत मात्र त्यानंतर देखील मोठे स्ट्रोक मारायला गेले. कधी कधी काय होतं एखाद दुसरा मोठा स्ट्रोक लागल्यावरती फलंदाजाला वाटतं प्रत्येक चेंडू मी सीमा पार धाडू शकतो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बाद होत असताना देखील पाहायला मिळतात. रिव्हर्स अटेम्प्ट होता मात्र तोपर्यंत एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील केली जाते. लाऊड अपील होतीये मात्र दक्ष आणि चाणक्ष असे आपले पंच पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चौकार आले, 1 सिंगल धाव आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती इथे पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. बॉलिंग मार्क वरती कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं असेल कारण ना इथे कमबॅकची गरज होती आणि कमबॅक करून देतोय गोलंदाज. विकेटचं पतन. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले होते मात्र मी इथे कमबॅक करू शकतो ही जिद्द मनामध्ये होती गोलंदाज महेंद्रची आणि त्याच गोष्टीला अनुषंगून त्यानंतर डॉट बॉल देखील पाहायला मिळाले आणि आता विकेट देखील पाहायला मिळतीये. एकंदरीत पहिला झटका लागतो बॅटिंग करत असताना MCC मापोली संघाला. फलंदाज अरहमची खेळी संपुष्टात. अरहम बॅक टू दी पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती उमेर आपल्याला पाहायला मिळेल. उमेरच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिली पाहायला मिळतीये. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये वेकेंट एरिया होता. क्षेत्ररक्षक येत आहेत.
वाडी श्लॉंगॉन मध्ये अगदी तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट होतील. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का प्रश्नचिन्ह आहे. मात्र 3 धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. चेंडू स्वतःने फेकला होता मात्र बॅकिंगला कुठलाही खेळाडू नव्हता. महेंद्रला विश्वास होता की मी येथे स्टंप वरती चेंडू फेकू शकतो. मात्र विश्वासाचा घात होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. एकाकडे चमू बदलात 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जशी जशी तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच सुरू झाली मॅनेजमेंट कमिटीचे काही मेंबर्स घरी गेले, ड्रेसिंग करून आले. अर्थातच प्रॅक्टिस साठी ते देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता क्वार्टर फायनलची मॅच सुरू झाली असो मॅनेजमेंट कमिटीतील काही मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात आता तयार होऊन येत आहेत जेणेकरून प्रॅक्टिस करता यावी. कारण उद्या आपली मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज जर आपण चांगली प्रॅक्टिस केली तर उद्या आपण मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. कारण म्हटलं जातं जो रियाज करताय वही राज करताय. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तुम्ही जर प्रयत्न कराल, तुम्ही जर प्रॅक्टिस कराल तर प्रॅक्टिसच्या जीवावरती तुम्ही नक्कीच एक्सिलन्स हे मिळवू शकता. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये संकेत आपल्याला पाहायला मिळेल. संकेत पाहायला मिळते ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये येतोय. पुल करण्याचा प्रयत्न मिस स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दरम्यान सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला तर ज्या बॅट्समनच्या माध्यमातून 2 चौकार आले होते असं सोफी आपल्याला नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळत होता. आणि ज्यावेळेस तो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता दुसऱ्या बाजूला विकेट देखील पडत होते. डॉट बॉल पर्सेंटेज देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळत होते. संघर्ष दुसऱ्या बाजूला चालू होता. मात्र तोच खेळाडू आता आपण पाहतो नॉन स्ट्रायकर एंडचा आता स्ट्रायकर एंड वरती आता सोफी पाहायला मिळतो. यावेळेस देखील वेट वॉच टर्न अँड दॅन डिलिव्हर. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार. आईस जरीमरी चषक ब्रँडेड षटकार. 19 धावा धावफलकावरती. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. अगदी असा पवित्रा सुफीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या विरोधामध्ये तुटून पडलेली बॅटिंग इथे सुफीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि 4 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 15 वरती खेळतोय. स्टेप आउट केला होता. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू ऑफ साइडला लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाही. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. जजमेंट मध्ये खराबी होती. अशा परिस्थितीमध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय आणि 2 धावा कंप्लीट होतात. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 17 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सोफी. पॉकेट साइज डायनामाइट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. पॉकेट साइज डायनामाइट. छोटा तीर छोटा पटाका बडा धमाका अशी ओळख आहे सोफीची. आणि त्याच्या माध्यमातून तशीच फटकेबाजी पाहायला मिळतीये. त्याची बॅट तापली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उन्हाचा तडाखा तर मैदानावरती नाही बसत मात्र त्याच्या बॅटचा तडाखा समोरच्या संघावरती बसतोय. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. रिव्हर्स अटेम्प्ट होता. सातत्याने अपील्स होत असताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर आलेला षटकार. डबल देखील आली होती तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्यानंतर कमबॅक केला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रनअप मध्ये थोडस व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 21 पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती असतील. एका चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकामधील शिल्लक. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील पुन्हा एकदा होते. ह्यूज अपील केली होती मात्र डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळते फक्त आणि फक्त 21 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा ही धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. थोडस संघर्ष सुरू आहे.
सध्याच्या स्थितीला वे वाचवणं गरजेचं असेल, टीम मॉडेल घ्यायचं नाहीये, या गोष्टीची नोंद शंभूनगर संघाने करून घ्यायचे. सागर स्पोर्ट शंभूनगर विपक्ष MCC महापोली अशी ऑनगोईंग आपल्याला मॅच पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 21 या आकड्यावरती. मागच्या 3 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाहीये. सुफी आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने सुरुवातीच्या 5 चेंडूंवरती 17 धावा ठोकल्या होत्या, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले आणि आता 8 चेंडूंमध्ये 17 वरती तो खेळतो. नो डाऊट एट ऑल स्ट्राईक रेट त्याचा चांगला आहे, मात्र बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत हे देखील तितकंच खरं. बॉलिंग मार्क वरती विशाल पाहायला मिळतील, मागच्या मॅचचा हिरो अगदी विशाल आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये कशी कामगिरी करतोय विशाल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. वे वाचवणं गरजेचं आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पायाला क्रॅम्प येत असताना पाहायला मिळते गोलंदाजाला आणि त्याचमुळे त्यांनी ओव्हर टाकली नाहीये. बरेचशा वेळेला क्रॅम्प या गोष्टीने येतो की तुम्ही पाणी जास्त पित नाहीत आणि त्यामुळे क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतो. ज्यावेळेस पाण्याची कमतरता शरीरामध्ये भासते अगदी त्यावेळेला क्रॅम्प येत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी पाहायला गेलं तर ज्यावेळेस डे क्रिकेट चालू असतो क्रॅम्प येत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. नाईट क्रिकेटमध्ये अगदी 1000 पैकी 1 वेळा तुम्हाला क्रॅम्प येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 22-22. रोहितचे षटक इम्पॉर्टंट असेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल येतोय. थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळालेत बॉलिंग मध्ये. सुरुवातीला विशाल आला होता, मात्र त्याची जागा भरण्यासाठी आता रोहित पाहायला मिळतोय. आणि यावेळेस रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, स्वीट हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी उत्तुंग षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. या षटकामध्ये एकंदरीत एकच चेंडू हाताळला आणि त्यामध्ये 7 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळतात. महागडी गोलंदाजी आता व्हायला लागली आहे. इथून मात्र कमबॅक होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ऑनगोईंग मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 3 MCC महापोली विपक्ष सागर स्पोर्ट शंभूनगर असे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट, यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 रिव्हर्स हिट येत आहेत आणि बॅक टू बॅक 2 येत आहेत षटकार. 34 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक तिसरा रिव्हर्स हिट येईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का रिव्हर्सचा हे देखील पाहणं महत्वाचं असेल. बॅक टू बॅक 2 रिव्हर्स सिक्सर पाहायला मिळालेत. तिसरा षटकार येईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. बॅक टू बॅक 2 षटकारांच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल. पुढे जातीय साऊंड पोचली 34 या आकड्यावरती. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्ग से पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शंभूनगर संघ दुसऱ्या बाजूला MCC महापोली संघाने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. वेकेंट एरिया डीप मध्ये क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार. 4 धावांसाठी 1 टप्पा खात आईजरी मरी चषक चौकार. धावसंख्या धावफलकावरती उच्चांक घेत असताना पाहायला मिळते. सातत्याने
धावेंची लयलूट केली जाते एमसीसी. मापुलिया संघाच्या माध्यमातून इथे देखील रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा वॅकेंट एरिया आणि बॉल सीमारेषा पलीकडे. अजून एक बॅक टू बॅक दुसरा येतोय चौकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, अगदी असा पवित्र आजमावला जातोय. दोन बॅक टू बॅक षटकार देखील आले, दोन बॅक टू बॅक चौकार देखील आलेले पाहायला मिळत आहेत. फलंदाज उमेरच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेला 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 24 वरती खेळतोय. अंतिम चेंडू सगळे अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हर मधला कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं आहे. फुल टॉस चेंडू होता, मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने ओव्हर नंबर 3 कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. 42 धावा, 42 ऑन दी बोर्ड. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. तीन षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. वेळ वाचवणं गरजेचं असेल. मॅचचा जो फेज आहे, मॅचचा जो रिदम आहे तो तोडू नका मित्रांनो. विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचं. तीन षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर बॉलिंग मार्क वरती विशाल होता. विशालला क्रॅम्प आला आणि त्याची जागा भरण्यासाठी रोहित आला. अशा परिस्थितीमध्ये रोहितला गोलंदाजी दिली. हा एक चुकीचा डिसिजन होता का? हा एक प्रश्नचिन्ह असेल. मात्र आता त्यावरती विचार करून काही फायदा नाहीये, कारण ती ओव्हर तर होऊन गेली. त्यामध्ये खूप सारी धावसंख्या बनत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मात्र झालं ते झालं. यापुढे काय होईल याला महत्व द्यावं लागणार आहे. अर्थातच या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आशिषला करावी लागेल. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. पुल केलेला आहे डाऊन दी बॉल. फिल्डर येते, कॅच इथे झाली आहे ड्रॉप. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. सुफी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावायला लागलंय. त्याची कॅच इथे सुटलेली पाहायला मिळतीये. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 रन ऑन दी बोर्ड. अशीच षटक इम्पॉर्टंट असेल. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं प्रोटेक्शन होतं. दरम्यान सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 2 मोठे स्ट्रोक लागले. 55 पर्यंत धावसंख्या आणि म्हणेल मी की एमसीसी मापोली संघ हा फ्रंट फुट वरती असू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतीये शंभूनगर संघाची. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत होते. त्यांच्या थोडासा आवाक्याच्या दूर होता. लेझी एफर्ट देखील पाहायला मिळाले. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून इथे प्रयत्न सुरू आहेत आणि तोपर्यंत आपण पाहू शकतो बघता बघता 3 धावा कंप्लीट होतील. तर याच दरम्यान सन्माननीय सज्जनजी सोनिया पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. अमोल दादांची देखील पुन्हा एकदा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो ना, जशी तिसऱ्या राऊंडची दुसरी मॅच सुरू झाली, जर्सी घालून प्रॅक्टिस साठी यायला सर्वजण सुरू झाले होते आणि आता या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच अमोल दादा ते देखील पाहायला मिळतात. त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि सज्जन दादा सोनिया पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष आपल्याला सौजन्य झाले. सो त्यांचं देखील मनापासून आभार असेल, ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंना बसण्याची सोय आपल्याला पाहायला मिळते करण्यात आलेली आहे.
50 धावा कंप्लीट आहेत. 50 अप. अगदी उल्लेख करायचा झाला अमोलदादा तारे साहेबांचं तर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर खूप कमी असे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व असतात जे स्पॉन्सर देखील असतात आणि त्यातील एक मोठं नाव म्हणजे अमोलदादा तारे आहेत. इथे धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतो, धावेसाठी पळापळ पाहायला मिळते आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होत असताना पाहायला मिळेल बाद. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 52 आकड्यावरती आणि 53 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. 53 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. एमसीसी मापोली टीम विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची. दुसऱ्या बाजूला सागर स्पोर्ट शंभूनगर टीम ओपनिंग प्लेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. शुभ सन्मान आपण करणार आहोत. सज्जनदादा सोनिया पाटील साहेबांचा आपण इथे यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. अतिथी देवोभव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपली परंपरा इथे जपली जाते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडू कक्ष सौजन्य झालंय असे सज्जनदादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान इथे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल. तर यानंतर आपण आकाशदादा भोईर तर ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनल क्रमांक 3 52 धावा धावफलकावरती 53 धाव्यांचं टार्गेट. धावा चेज होतील की धावा डिफेंड होतील, कुठला संघ वर्चस्व गाजवेल, एमसीसी मापोली की सागर स्पोर्ट्स शंभूनगर. सेमीफायनल मध्ये पात्र ठरणारा तिसरा संघ कोण असेल त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी इन्व्हाइट करेल मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ घोडसई भिवंडी, एक तंत्रशुद्ध समालोचक आणि त्यासोबत एक तितकाच दिलदार आणि दमदार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय सुभाषी धुमा सर, ज्यांच्या वाणीतून आपण इनिंगचं पुढील सत्र ऐकणार आहोत. ओट टू कॉम्बॉक्स सन्माननीय सुभाषी धुमा सर. सायंकाळी सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय सायंकाळी सत्रामधील सामना एमसीसी मापोली विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन खानफी क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसामधील क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतो मापोली विपक्ष शंभूनगर या दोन संघामधील. 53 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी राहुल आणि आशिष जोडे मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करत गोलंदाज उमेर. अमन पटेल फॅम टीम आपण पाहतो या एमसीसी मापोली आणि अमन पटेल यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम अमन पटेल साहेब. यावेळी मात्र पंचांचा बिमर नोचा इशारा होतोय आणि या आपण पाहू शकता चेंडूची फेकाफेकी पाहायला मिळत आहे. बॅट क्रिकेट सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. 9+2 अशा प्रकारे 3 धावा आपल्याकडे जोडल्या जातात आणि शंभूनगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 53. लक्षाचा पाठलाग करताना 3 धावा. पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. पण चुका मात्र एमसीसी मापोली संघाला मार्ग ठरवू शकतात. ह्या चुका टाळाव्या लागतील.
इथे या चेंडू ट्रॅव्हल होतो या सिली या मिड ऑफ रिझन मध्ये, तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि एका धावीने या स्वतःचा देखील अकाउंट ओपन करून संघाची धाव संख्या 4 धावा. सायंकाळी 17 मधला सामना पडतो या एमसीसी मापुली पक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. इथे स्टेपआउटून हा फटका केलेला आहे. मिडॉन रिझर्व मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत इथे देखील फक्त एकच धाव हा फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने आशिष देखील आपलं खातं उघडतोय. संघाची धाव संख्या शंभूनगर संघाची पाहायला मिळते 5 धावा. आज एमसीसी मापुली या संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना डावून दे लेग स्टंप पंच राजेंद्र बजागे सरांच्या हात समांतर धाव मिळते वायाचे अव्वांतर आणि शंभूनगर संघाची धाव संख्या अव्वल धावणे पोहोचते ते 6 वर. आव्हान ठेवले गेले ते या 53 धावांचा 53 लक्षाचा पाठलाग सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघ करताना. यावेळी सुरेख फटका आपण पाहतोय. प्रेक्षक रिझन मधून चेंडू निघून जातोय. डीप प्रेक्षक रिझन मधून देखील सीमा पार चौकार. अगदी उत्कृष्ट कौडराचा फटका फलंदाज राहुलच्या बॅट मधून राहुल याने चेंडूला केलेले सीमारेषेवर गोल. संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये देखील पाहायला मिळते 10 धावा. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिले षटक मार्गस्थ उमेद एमसीसी मापुली संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक आढळतोय. मात्र आपण पाहतोय यांचा चेंडू डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही. ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन धावा लेगचा इशारा होतो पंचांकडून. धाव संख्या 12 धावा. खानपेगावचे समाजक शरद शांताराम पाटील साहेब प्रेक्षकमध्ये आहेत. त्यांना विनंती आपल्याला इन्व्हाइट केलं जाते, आमंत्रित केलं जाते. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो या ग्रामस्थ मंडळ खानपे आयोजित आई जरीमनी चषक खानपे 20-25 आयोजन आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हॅलो 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 हॅलो. दिनकर हजारे साहेब आणि बालाराम पाटील साहेब प्रेक्षकामध्ये आहेत. दोघांनी विनंती असेल की आपण व्यापड्यात जाऊन व्यापड्याचे सोहळा अडवायचे. आपलं ग्रामस्थ मंडळ खानपे आयोजित आई जरीमनी चषक खानपे 20-25 या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दिनकरजी हजारे साहेब आणि बालाराम पाटील साहेबांना विनंती असेल तसेच खानपे गावातील जे वरिष्ठ नागरिक समाजसेवक आपण इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठाची सोहळा अडवायचे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटक समाप्ती तर 10 धावा आणि आता मध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज 10 येतोय. धावसंख्या 13 आपण पाहतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 13 धाव धावकर झलकल्या गेलेले आहेत. विकेट चेंडू स्वतःच्या फळीमध्ये चेंडू अडवता आलेला नाही. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने शंभूनगर संघाची धावसंख्या पोहोचते 14 वर. आव्हान ठेवले गेले तर 53 लक्षाचा पाठला करताना आपण बघूया सागर स्पोर्ट्स शंभूनगर हा संघ. शंभूनगर संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेट एक्स्ट्रा तोपर्यंत आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न इथे नसणार आहे. मात्र एकच धाव फलंदाजाने पूर्ण केलेले. बाईटचा इशारा येतो पंजाबकडून. एका धावने संघाची धाव संख्या 15 धावा.
दुसरी षटक मार्गस्थ शंभूनगर संघ आपण बघूया 53 लक्षाचा पाठला करताना. पहा आपण पाहतो या बॉलिंग ट्रॅकवर दुसरे षटक घेण्यासाठी आलेले यावेळी मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बिनचकित केलेला आहे. मात्र एक धाव इथे या लेगबाच्या रूपाने फलंदाजाने पूर्ण केलेले. धावसंख्या 16 धावा. आता तिसऱ्या दिवसामधील ज्युनियर फुल मधील शेवटचा सामना आपण बघतो एमसीसी मापुली विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये क्वार्टर फायनलचा सामना या अगोदरच दोन संघांनी सेमीफायनल मध्ये धडक मारलेले. बाजू बंधनपाडा बी आणि जेव्हा वाघोबा लाभ हे दोन संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेले आहेत. हॅलो 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 23 या 23 धावा. 13 चेंडूमध्ये या 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघ आपण बघतोय या 53 या धावांचा पाठला करताना. पंचांचा नो बॉलचा इशारा 1+1 अशा दोन धावा धावप्लेअर मध्ये जोडल्या जात आहेत आणि या दोन धावीने शंभूनगर संघाची धावसंख्या धावप्लेअर 25 धावा. धावसंख्या झाली ती 25 धावा. धावसंख्या 30 इथून 23 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 षटकाची समाप्ती धावसंख्या 32. आता मात्र इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि 2 षटकामध्ये शंभूनगर संघाला 12 चेंडूमध्ये एकूण 21 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचे चित्र आता
34 धावा धावपल्याकडे झाल्या गेल्यात. 11 चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 19 धावांची अजून आवश्यकता आहे. शंभूनगर संघ आता मात्र सामन्यामध्ये वापसी करताना पाहायला मिळतोय. शंभूनगर संघाने देखील कंबर कसलेली आहे. इथे ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. येस नो इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि परिणामस्वरूप अपघात. धावची चुपाने फलंदाज बाद. आपण शेवटचा सामना पाहतोय याच्या तिसऱ्या दिवसामधील क्वार्टर फायनलचा सामना एमसीसी मापुली विपक्ष सागर स्पोर्ट्स आहे शंभूनगर या दोन संघामध्ये. आव्हान ठेवले गेले या 53 धावांचं आणि 53 लक्षाचं पाठला करताना शंभूनगर संघाने आपल्या धावपलीकडे आतापर्यंत धावा कुठून काढलेल्या आहेत 35 धावा. 18 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये शंभूनगर संघाकडून आता मात्र खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. अजय याच्या नावामध्ये जय आहे. होय आपल्या संघाला विजय देईल का अजय जाधव. 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील देखील तिथे पाहायला मिळतो. पंच संमत नाहीत. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या कॉन्स्टंट आपण पाहतो धावपल्यावर 35 धावा. 35 लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय या मापुली विपक्ष शंभूनगर या दोन संघामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भेटू क्षेत्ररक्षक एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. लेग पासचा इशारा अव्वंतरचा इशारा होतोय पंच राजेंद्र भजाके सरांकडून आणि एका धावेने संघाची धावसंख्या 36 धावा. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आई जरीमध्ये चषक खाणके 20-25 चा दिमाग दर्जाने मित्रांनो आपण पाहतोय. खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत श्री हनुमान सुंदर पाटील साहेब विधानसभा संपर्क संघटक भिवंडी त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. खेळ थोडासा थांबलेला आपण बघतोय. खेळाडू इंजर्ड झालेला आहे आणि म्हणून खेळामध्ये थोडासा व्यत्यय आलेला आहे. आपण विनंती करूया उर्वरित 8 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता शुफी मैदानावर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र
पंचदशार वाईट करंदा दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज शुभे आपण पाहतोय आणि परिणाम स्वरूप अव्वंत रूपाने धाव अव्वंत धावने या शंभूनगर संघाची धावसंख्या पोहोचते ती या 37 ओव्हर 16 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र मिस टाइम फटका आहे सेफ लँडिंग होते नो मॅन स्टँड मध्ये चेंडू मध्ये फायनल ग्रीजर मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि निघून देखील जातोय सीमा पार नशिबाचा चौकार. तर 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते मात्र ते चेंडू अडवू शकले नाही आणि अखेर 4 धावा शंभूनगर संघाच्या धावफलक मध्ये ऍड केल्या जात आहेत. या 4 धावने शंभूनगर संघाची धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ते 41 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावा 7-12 हा सर्वांचा आवडीचा शब्द खास करून शेतकऱ्यांच्या आवडीचा शब्द आपण पाहतो 7-12. ज्या 7-12ने अनेक उलाढाली देखील केलेल्या आहेत बहीण भावांचं नातं देखील जोडले आहे तो 7-12 आपण पाहतो 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या सामन्याचं समीकरण 7-12 मात्र अजूनही या सामन्याचं 7-12 स्पष्ट नाही. इथे लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक बनतो प्रेषक आणि चेंडू निघून जाते सीमा पार 1-2 का 4 चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या शंभूनगर संघाची वाढते धावसंख्या वाढून होती आपल्याकडे 45 धावा. आता मात्र 6 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि 6 चेंडू मध्ये इथून 8 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय कुठे. म्हणूनच क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेटमध्ये हाकीत वर्तवलं जात नाही क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाही. सहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शंभूनगर संघाचे 12 मॅन देखील आता खुश आहेत. झिलानी याच्याकडे चेंडू सोपवला गेलेला आहे. शेवटच्या षटकातील जबाबदारी मापुली संघाकडून झिलानीकडे दिली गेलेली आहे. सहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काही घडू शकतोय दोन्ही संघांना समान संधी मी तर म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये हा सामना अजून पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस आणि फुलटॉस वर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज बाद होताना झेलबादच्या रूपाने. कहाणी में ट्विस्ट आता आपण पाहतोय सामना होतोय सुपरहिट. फुलटा चेंडू होता फुलटाच वर फुल टोल वसूल करताना फलंदाजाला आणि या कॅच होताना आपण पाहतोय विशाल हा बाद होताना. आता माझं समीकरण पुन्हा एकदा बदलतं. आपण 5 चेंडूचा खेळला शिल्लक आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये इथून 8 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फुलटॉस होता मात्र फुलटॉसचा पुरेपूर फायदा फलंदाज विशालला उचल झाला. विशालने विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो झेलबादच्या रूपाने शेवटी बाद झालेला आहे. न्यू बॅटर आता शंभूनगर संघाकडून शुभम जातोय. पाहूया शुभम शुभ संकेत देतोय का आपल्या संघासाठी. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या इनिंग मध्ये तब्बल 18 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या रूपाने या खर्च केले गेले आहेत. इथे मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये 2-2 शतक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि पुन्हा एकदा आता समीकरण बदलताना आपण बघतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावांची आवश्यकता आहे 6. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. सूर्य अस्ताला गेलेला आहे मात्र या स्पर्धेमधून कुठल्या संघाचा अस्त होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. पाहूया आजची सायंकाळ कुठल्या संघाच्या नावावर येते. देखते आज की शाम किस टीम करे येते नाम शंभूनगर या फिर मापोली. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेले आहे फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील पूर्ण अर्धा डझन आणि हा सामना जिंकलेला आहे सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाने. तो दोस्तों आज की शाम सागर स्पोर्ट्स शंभूनगर के नाम डीजे शंभूनगर संघाला जरा